पाठीमागे ठेवायचं नाही. परत म्हणू नका मी काय बोलायला लागलो. हो, हे गोष्ट खरी आहे की सरकारनं दिलंय म्हणून आम्ही तुमचं कौतुक पण केलंय, करणार सुद्धा आहे. आम्ही दुटप्पी भूमिकेत वागणारे नाहीयेत आणि मी तर अजिबातच नाही. कारण दिलं म्हणल्यावर दिलंच म्हणलं पाहिजे, हे संस्कार आमच्यावरती आहेत. आम्ही तुमची स्तुती करतोय की तुम्ही खूप काही गोष्टी दिल्या, आताही तुम्ही खूप काही निर्णय घेताय, त्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करतोय. पण असं व्हायला नको की पुन्हा रोष आणि चीड निर्माण होईल. असं सरकारने वागू नये. 1,40,000 नोंदी जर कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या तर 8 दिवसात त्याचं प्रमाणपत्रच पाहिजे. स्तुतीच करणार पुन्हा आम्ही तुमची इथंच प्रेस घेऊन करणार. तुम्ही असं सगळ्या जिल्ह्यात शोधा, प्रत्येक जिल्ह्यात किती इथे सापडल्यात, किती प्रमाणपत्र द्यायचे राहिले, देऊन टाका. सगळ्या लेकरांचं कल्याण होईल ना. आज या कोल्हापूरच्या नगरीतून मी तुम्हाला आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात नोंदी सापडल्यात त्या तातडीने त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपसमिती विखे पाटलांनी हातात घ्यावं, ही माझी तुम्हाला विनंती. याच्यानंतर विनंती करणार नाही. तुम्ही मराठ्यांकडून पाठ थोपटून घ्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही ते घेतात. आणि कोल्हापूरचं गॅजेट घेण्यासाठी तुम्ही शिंदे समितीला सांगा किंवा शिंदे समितीला पाठवा. तिथला दस्तावेज सगळा स्वीकारून कोल्हापूरचीही गॅजेटची मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी तातडीनं करण्यात आली पाहिजे. 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 8 दिवसात नोंदी झाल्या तर मात्र पुढची भूमिका काय? हे बघा, 8 दिवस त्याला लागतच नाही. जर मोठा विषय असता मी 8 दिवस कोल्हापूरच्या गॅजेटियरसाठी नाही बोललो. 1,40,000 नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी बोललोय. कारण त्या तुमच्याकडे अपलोड आहे. नुसतं तहसीलदारला एटीएमला सांगायचं नोंद दे, त्याची प्रमाणपत्र दे. तुम्ही मला सांगितलं ना, हे थांबरे मागचे, तुम्ही मला सांगितलंय ना की आम्ही गावागावात शिबिर राबवलं. विखे पाटील साहेब, प्रसाद लाड साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गावापर्यंत निरोप चालले जातात. हैदराबाद गॅजेटियरनुसार कसं प्रमाणपत्र काढायचं याचा अर्थ राज्यात तुम्ही यंत्रणा उभी केली. मग कोल्हापूरमध्ये तुम्ही 5 मिनिटात सांगू शकता. फोन लावला की प्रत्येकाला माहित होतं, याचा अर्थ असा. तुम्ही प्रत्येक गावात सांगू शकता तुझी नोंद निघाली, अर्ज कर. 1,40,000 नोंदी सापडल्यात कोल्हापूरच्या कलेक्टरांकडे असतील, एनआयसीवर उपलब्ध असतील, नसल्या तर तुमच्या एटीएम कडे असतील. तुम्ही सांगा याची नोंद सापडली, तू अर्ज कर. 8 दिवस खूप झाले. पण या नोंदी जे प्रसिद्ध केल्या त्यामध्ये सुद्धा भोंगळ कारभार पाहायला मिळतोय. एका